नमस्कार, आपण बघत आहात सिटी न्यूज. महाराष्ट्रातील अन्न सुरक्षा व्यवस्थेत मोठा निर्णय घेत अन्न व औषध प्रशासनाने एनॉलॉग पनीरवर 1 वर्षासाठी बंदी लागू केली आहे. एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली घेतलेल्या या निर्णयामुळे राज्यभरातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, कॅटरर्स आणि क्लाउड किचन मध्ये मोठी खळबळ उडाली आहे. नेमके एनॉलॉग पनीर म्हणजे काय, ते आरोग्यासाठी किती धोकादायक आहे आणि आता कोणावर कारवाई होणार, पाहूया हा विशेष रिपोर्ट. महाराष्ट्रात अन्न व औषध प्रशासनाने एनलॉग आणि नॉन डेअरी पनीरच्या उत्पादन, पॅकिंग, साठवणूक, वाहतूक, वितरण आणि विक्रीवर 1 वर्षाकरिता बंदी घालण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. हा निर्णय एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला आहे. एनलॉग पनीर हे दिसायला साध्या पनीरसारखेच असते, मात्र ते पूर्णपणे दुधापासून तयार केलेले नसते. त्यामध्ये दुधातील नैसर्गिक फॅट काढून त्याऐवजी मिल्क पावडर, पाम तेलासारखी वनस्पती तेल, स्टार्च आणि इतर रासायनिक घटकांचा वापर केला जातो. अशा प्रकारच्या पनीरच्या सेवनामुळे शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल वाढू शकते. तसेच हृदयविकार, अपचन, ऍसिडिटी, जुलाब, लठ्ठपणा आणि टाईप 2 मधुमेहाचा धोका वाढण्याची शक्यता आरोग्य तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. या निर्णयामागे एफडीएने राज्यभरात केलेली व्यापक तपासणी कारणीभूत ठरली आहे. तपासणी दरम्यान राज्यातील विविध भागातून पनीरचे 308 नमुने तपासण्यात आले. त्यापैकी तब्बल 109 नमुने निकृष्ट किंवा असुरक्षित आढळल्याने प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. या प्रकरणी भाजप आमदार विक्रम पासपुते आणि अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानंतर या विषयाची गंभीर दखल घेत एफडीएने राज्यभरात विशेष मोहीम राबवली. या बंदीनंतर राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, कॅटरर्स, भोजनालय आणि क्लाउड किचन यांना एनॉलॉग पनीरचा वापर किंवा विक्री करता येणार नाही. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. ग्राहकांनी पनीर खरेदी करताना त्यांची गुणवत्ता, लेबलवरील माहिती आणि उत्पादनाची खातरजमा करावीत. तसेच संशयास्पद अन्नपदार्थांची माहिती अन्न व औषध प्रशासनाला द्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे. ग्राहकांच्या आरोग्याच्या दृष्टीने घेतलेला हा निर्णय राज्यातील अन्न व्यवसायाकरिता महत्त्वाचा मानला जात आहे. अन्न पदार्थांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे.